Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. Today we have started new fresh chapter, chapter number 2, trade. आज आपण चॅप्टर 2 ट्रेड याची सुरुवात करणार आहोत. ट्रेड म्हणजेच व्यापार. या चॅप्टरमध्ये आपल्याला फर्स्ट इंट्रोडक्शन अँड मीनिंग याची ओळख आणि अर्थ पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉईंट टाईप्स ऑफ ट्रेड, व्यापाराचे प्रकार. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. टाईप्स ऑफ ट्रेड, व्यापाराचे प्रकार. फर्स्ट वन इज इंटरनल ट्रेड. अंतर्गत व्यापार. या इंटरनल ट्रेडचे परत दोन डिफरन्स करण्यात आले. त्याच्यामध्ये परत टाईप्स आहेत इंटरनल ट्रेडचे. फर्स्ट ए होलसेल ट्रेड, घाऊक व्यापार. बी रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापार. आणि टाईप्स ऑफ रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापाराचे परत प्रकार. त्यानंतर सेकंड पॉईंट इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. या इंटरनॅशनल ट्रेडचे परत 3 सब टाईप्स पडतात. फर्स्ट आहे ए एक्सपोर्ट ट्रेड, आयात व्यापार. या एक्सपोर्ट ट्रेडची मीनिंग आणि एक्सपोर्ट प्रोसिजर, अर्थ आणि आयात प्रक्रिया पाहणार आहोत. त्या बी इम्पोर्ट ट्रेड, निर्यात व्यापार. मीनिंग आणि इम्पोर्ट प्रोसिजर, अर्थ आणि निर्यात प्रक्रिया. सी इंटरपोर्ट ट्रेड, पुनर्निर्यात व्यापार. यानंतर आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करा, एवढा भाग आपल्याला या चॅप्टरमध्ये लर्न करायचा आहे. आता आपण त्या ट्रेड संदर्भातील इंट्रोडक्शन, मीनिंग हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट इंट्रोडक्शन. ओळख ट्रेड संदर्भातील. ट्रेड प्लेज अ व्हायटल रोल इन द इकॉनॉमी ऑफ एव्हरी कंट्री. Trade plays a vital role in the economy of every country. The overall development of economy is an outcome of proper functioning of trade. प्रत्येक देशाच्या इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो आणि हा व्यापार योग्य प्रकारे चालवला गेला तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही डेव्हलप्ड होते, म्हणजेच विकासशील होत असते. त्यानंतर बाईंग अँड सेलिंग, खरेदी व विक्री. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनीज वर्थ इज अ फंडामेंटल फीचर्स ऑफ ट्रेड. पैशाच्या स्वरूपात किंवा पैसा सदृश्य स्वरूपात ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस यांची केली जाणारी बाईंग अँड सेलिंग, यांची केली जाणारी खरेदी व विक्री, हे फीचर्स ऑफ ट्रेड आहे. हे फंडामेंटल फीचर्स ऑफ ट्रेड आहे. हे व्यापाराचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. And other the transfer of ownership of goods and services from one person or entity to another. गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांचे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करणे, हे त्याचं सेकंड फीचर्स आहे. The original
form of trade was barter, the direct exchange of goods and services. After invention and acceptance of a common currency, that is money, trade become a guarantee simplified. जो डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस होता, म्हणजेच वस्तू विनिमयाचा व्यापाराचा मूळ प्रकार, जसं आपण शाळेमध्ये स्कूलमध्ये पाहिलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस करन्सी नव्हती, म्हणजेच पैसा नव्हता, चलन नव्हतं, त्यावेळेस एक्सचेंज करायच्या वस्तू, म्हणजेच वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेत होते. म्हणजेच आपल्याकडील एखादी वस्तू त्या पर्सनला देणे आणि त्याच्याकडून त्या मोबदल्यातील दुसरी वस्तू घेत होते, म्हणजे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस होत होतं. त्यावेळेस मनी, पैसाचं इनोव्हेशन झालं नव्हतं ओल्ड याच्यामध्ये. तेव्हासुद्धा या व्यापार चालत होता तो, आणि अत्यंत व्यवस्थित चालत होता त्यावेळेससुद्धा. आता याच्यानंतर आपल्याला मिनिंग ऑफ ट्रेड, व्यवसायाची, व्यापाराची नेमकी व्याख्या पाहिजे आपल्याला. मिनिंग, त्याचा अर्थ पाहायचा आहे. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड मीन्स, व्यापार म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची म्हणजेच वस्तू व सेवांची देवाणघेवाणीची प्रक्रिया होय. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. व्यापार म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची प्रोसेस ऑफ एक्सचेंज, वस्तू व सेवांची देवाणघेवाणीची प्रक्रिया होय. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता व्यापार करतोय याचा अर्थ ट्रेड करतोय, तर तो का फ्री ऑफ कॉस्ट किंवा कसल्याही प्रकारच्या मदतीसाठी करतो का? नाही. व्यापार करतोय, बिझनेस, तो ट्रेड करतोय, म्हणजे याचा अर्थ त्याला नफा होत असेल तरच तो ट्रेड करणार आहे. नफा म्हणजेच प्रॉफिट, आणि अर्निंग प्रॉफिट हा बेसिक पर्पज आहे कोणत्याही ट्रेडचा. ट्रेड रेफर्स टू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ ॲन ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट. नफा मिळवण्याच्याच दृष्टीने, अर्निंग प्रॉफिट, नफा मिळवण्याच्या दृष्टीने गुड्स अँड सर्व्हिसेसची बाईंग अँड सेलिंग केली जाते. Trade establish a link between producer and consumer, and it is carried out by buyers and sellers. प्रोड्युसर, कंझ्युमर यांच्यातील ट्रेड हा महत्त्वाचा लिंक आहे, महत्त्वाची दुवा आहे. त्याचबरोबर ट्रेड हा बायर आणि सेलरकडून केला जातो. व्यापार हा कॅरीड आउट बाय बायर्स अँड सेलर्स. नेमका आपल्याला जो कोणताही ट्रेड हा अर्निंग प्रॉफिटसाठीच केला जातो. ट्रेड मीन्स द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. व्यापार म्हणजेच वस्तूची देवाणघेवाणीची प्रक्रिया होय. आणि या ट्रेड या एस्टॅब्लिश होण्यामागच, म्हणजेच ह्या ट्रेड वर्किंग करण्यामागं प्रोड्युसर अँड कंझ्युमर यांच्यातील ट्रेड हा एक दुवा आहे. म्हणजे जो प्रोड्यूस करणारा जो उत्पादक आहे आणि जो कंझ्युमर म्हणजे ग्राहक आहे, यांच्यातील ट्रेड हा एक लिंक बिटवीन आहे, यांच्यातील एक जोडणारा दुवा आहे. यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे टाईप्स ऑफ ट्रेड. आता ट्रेडचे म्हणजेच व्यापाराचे प्रकार, समोर एक चार्ट आपल्याला देण्यात आलेला आहे. तो चार्ट ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया, ट्रेड कॅन बी डिवायडेड इनटू
different types which are as follows. विविध घटकांच्या आधारे व्यापाराचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. ट्रेड, या ट्रेडचं डिवाइड करण्यात आलं दोन ट्रेडमध्ये. व्यापाराचं दोन व्यापारांमध्ये विभागणी करण्यात आली. फर्स्ट आहे इंटरनल ट्रेड, अंतर्गत व्यापार. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आणि ट्रेड अनदर टाईप्स आहे एक्सटर्नल ट्रेड, बहिर्गत व्यापार. अंतर्गत इंटरनल, जो बियॉन्ड द बाउंड्रीज, देशांतर्गत चालण्यात येणाऱ्या व्यापाराला इंटरनल ट्रेड. विदिन द कंट्रीज, बाईंग अँड सेलिंग फ्रॉम द विदिन द कंट्री, त्या देशामध्ये चालण्यात येणाऱ्या ट्रेडला, व्यापाराला इंटरनल ट्रेड असं म्हणतात. आणि सेकंड एक्सटर्नल ट्रेड, टू ऑर मोर दॅन कंट्रीजमध्ये, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त देशांमध्ये किंवा बिटवीन टू सिटीज, टू कंट्रीजमध्ये चालण्यात येणाऱ्या बिझनेसेसला एक्सटर्नल ट्रेड. ट्रेड डिवायडेड इन टू टाईप्स. व्यापाराचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे इंटरनल ट्रेड, सेकंड आहे एक्सटर्नल ट्रेड. या इंटरनल ट्रेडचे परत टू टाईप्स पडतात. एक होलसेल ट्रेड, सेकंड रिटेल ट्रेड. समोर एक चार्ट देण्यात आलेला आपल्याला, त्या चार्टवरनं डिवाइड कसं करण्यात आले हे आपल्या लक्षात येईल. व्यापाराचे प्रकार हे पुढील प्रमाणे आहेत. ट्रेडचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे इंटरनल ट्रेड, ज्यालाच अंतर्गत व्यापार म्हणतात. सेकंड आहे एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल ट्रेडचे परत दोन टाईप्स आहेत. पहिला आहे होलसेल ट्रेड, घाऊक व्यापार. दुसरा आहे रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापार. त्यानंतर एक्सटर्नल ट्रेडचे परत तीन टाईप्स पडतात. फर्स्ट आहे इम्पोर्ट, आयात. एक्सपोर्ट, निर्यात. इंटरपोर्ट, पुनर्निर्यात. त्यानंतर इंटरनल ट्रेडचे दोन टाईप्स, होलसेल आणि रिटेल ट्रेड. परंतु या रिटेल ट्रेडचे परत टू टाईप्स पडतात. या पूर्ण चार्टवरनं आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्शिएट करण्यात आलेले आहेत. या वेगवेगळ्या ट्रेडला वेगवेगळ्या प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. वन बाय वन आपण त्या प्रत्येक ट्रेडचे जे डिफरन्शिएट करण्यात आलेलं आहे, त्याचे टाईप्स, प्रकार पाडण्यात आलेले आहेत, हे आपण ह्या पूर्ण चॅप्टर्समध्ये पाहणार आहोत. आता ट्रेडचे दोन टाईप्स, इंटरनल आणि एक्सटर्नल, तर आपण इंटरनल ट्रेड संदर्भातील पाहूयात. इंटरनल ट्रेड, अंतर्गत व्यापार. या इंटरनल ट्रेड संदर्भातील when the goods and services are purchased or sold within the country, it is referred as internal trade. परत एक वेळेस, once again repeat. When the goods and services are purchased or sold within the country, it is referred as internal trade. गुड्स अँड सर्व्हिसेस, जेव्हा वस्तू व सेवांची परचेस्ड अँड सोल्ड, खरेदी व विक्री, विदिन द कंट्री, देशामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची खरेदी व विक्री केली जाते, तेव्हा त्यास इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं. विदिन द कंट्री, देशांतर्गत, देशाच्या आतमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस आर परचेस्ड अँड सोल्ड, देशांतर्गत, देशाच्या आतमध्ये वस्तू व सेवांची, गुड्स अँड सर्व्हिसेसची परचेस्ड अँड सोल्ड
खरेदी व विक्री केली जाते तेव्हा त्यास इट इज रेफर्ड ॲज इंटरनल ट्रेड, तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. एक्झाम्पल, परचेसिंग गुड्स फ्रॉम द डोअर सेल्समन, लोकल शॉप, एक्झिबिशन, रिजनल मार्केट, डिपार्टमेंटल स्टोर्स और मॉल आर द एक्झाम्पल ऑफ इंटरनल ट्रेड. उदाहरणार्थ, डोअर सेल्समन दारावर येणारा विक्रेता कडने वस्तू खरेदी करणे, लोकल शॉप स्थानिक दुकाने, एक्झिबिशन प्रदर्शन, रिजनल मार्केट विभागीय बाजार, डिपार्टमेंटल स्टोर्स किंवा मॉल हे सर्व काही इंटरनल ट्रेडची उदाहरणे एक्झाम्पल्स आहेत. त्यांचं सेकंड पॅरेग्राफ, व्हेन द बायर्स अँड सेलर्स बोथ आर फ्रॉम द सेम कंट्री is known as internal trade. When the buyers खरेदीदार and seller विक्रेता both are दोघही एकाच देशातील असतील आणि ते व्यापार करत असतील तर त्यांना इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं. ट्रेड बिटवीन व्यापार हा टू स्टेट or cities of same country is also considered as internal trade. व्यापार हा दोन राज्यातील किंवा शहरातील व्यापाराला सुद्धा इंटरनल ट्रेड असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ, ॲज देअर इज अ गॅप बिटवीन production and consumption, there is a need to have a proper channel of distribution. The channel of distribution is very important in the internal trade. Usually, producers are situated at one place, whereas the consumer are spread over a wide area. There is a big gap between producer and consumer. The gap can be shortened by channel of distribution. Channel of distribution help to make produce available at the right time, at the right place and the right quantity through different intermediaries. हा जो कोणताही प्रोडक्शनचा आणि डिस्ट्रीब्युशनचा जो गॅप आहे, जी मोठी दरी आहे, या गॅपला भरून काढण्याचं काम हे वेगवेगळ्या बिझनेस अंतर्गत म्हणजेच इंटरनल ट्रेड अंतर्गत करण्यात येतं. यामध्ये इंटरनल ट्रेडच्या बिझनेसमध्ये ग्राहक म्हणजेच कन्झ्युमर हे वाईड एरियाज म्हणजेच विखुरलेले लांबपर्यंत असतात. यामध्ये प्रोड्युसर आणि कन्झ्युमर याच्यातील जो कोणताही गॅप आहे, ही गॅप डिस्ट्रीब्युशन चॅनलमुळे रिड्यूस करण्यात येते आणि या सगळ्यातून जो कोणतेही चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन क्रिएट होते, यामधून इंटरनल ट्रेडमधून चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक प्रकारची साखळी निर्माण होते. ती साखळी म्हणजेच वस्तू तयार करणारा किंवा जो कंपनीतून तयार होतो गुड्स, त्यालाच मॅन्युफॅक्चर किंवा प्रोड्युसर म्हणलं जातं. आणि ते डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे कन्झ्युमरपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी त्या गुड्सला त्यासाठीची एक चेन क्रिएट करावी लागते, म्हणजेच एक लिंक बिटवीन क्रिएट करावी लागते आणि त्या लिंक बिटवीनला चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणलं आहे. वस्तू तयार गुड्स ज्या ठिकाणी प्रोड्यूस होतो त्याला आपण काय म्हणलेलं आहे, प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर. तिथून चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वस्तू कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक चॅनल माध्यम काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोड्युसरकडून गुड्स तयार झाली, त्यानंतर चॅनलद्वारे होलसेलरकडे गेले म्हणजेच
घाऊक व्यापाऱ्याकडे आणि तिथून पोहोचली ती रिटेलरकडे, किरकोळ दुकानदार, आपल्या घराशेजारी जो कोणताही छोटा मोठा दुकानदार आहे, आणि त्या रिटेलरपासून कन्झ्युमरपर्यंत पोहोचली. याला चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणण्यात आलेलं आहे, ज्यालाच उत्पादन वितरण साखळी असं म्हणण्यात आलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यावरतीचे टाईप्स ऑफ इंटरनल ट्रेड पाहूया.